पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। उसने दिलेले 25 लाख रुपये परत द्या आणि वडिलोपार्जित जमिनीचं वाटप करा अशी मागणी केल्यानं संतापून भाऊजाईसह तिघांची शुक्रवारी दिनांक 1 रोजी मध्यरात्री निर्गुण हत्या करण्यात आली। या प्रकरणी मोठा दीर व जाऊ यांच्यासह एकूण 6 जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यापैकी 5 जणांना रविवारी अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी मोठा दीर शंकर मस्के यांचा शोध सुरू आहे। शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय मस्के वय वर्ष 48, राणी शंकर मस्के वय वर्ष 42, दीक्षा शंकर मस्के, धीरज शंकर मस्के, सूरज माधवराव मोरे व सचिन शिवाजी वाघमारे सर्व राहणार बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मस्के वस्ती बोरामणी इथं हा थरारक प्रकार घडला। गायत्री सुधाकर मस्के, प्रियंका सुधाकर मस्के आणि शिवराज सुधाकर मस्के या तिघांची झोपेत असताना तलवारीनं सपासप वार करून हत्या करण्यात आली। या प्रकरणी मृत गायत्री यांच्या भावानं दिलीप विश्वनाथ चांदोरे यांनी फिर्याद दिली आहे। मयत गायत्री मस्के यांचे पती सुधाकर दत्तात्रय मस्के यांनी 6 वर्षापूर्वी शेत विकलं होतं। त्या विक्रीतून मिळालेल्या रकमेतून 25 लाख रुपये शंकर मस्के याला कोठडी मिळाली। दाखल गुन्ह्यानुसार शंकर मस्के याचे हॉटेल असून तिथं मेहुणा सूरज मोरे राहणार तलमोड तालुका उमरगा जिल्हा धाराशिव सर्व काम पाहत होता, तर सचिन वाघमारे हा तिथंच कामगार म्हणून कामाला होता। मुख्य संशयित आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के हा घटनेनंतर पसार झालाय। त्याच्या शोधासाठी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याची 3 स्वतंत्र पथके तसेच गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक कार्यरत आहे। लवकरच त्याला अटक करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.